मतदान पार पडतंय। मुंबईमध्ये टक्का चांगला दिसतोय, मात्र वरळीमध्ये अद्यापही मतदानाचा टक्का कमी दिसतोय। काय आवाहन कराल तुम्ही? मुंबईकरांनी मला असं वाटतंय की मनाशी खुणगाड बांधलेलीच आहे, कारण ज्या मुंबईवरती शिवसेनेचं आणि मुंबईचं शिवसेनेवरती प्रेम आहे, ह्या शिवसेनेला ज्यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला त्याचा बदला घेण्यासाठी मुंबईकर सज्ज झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मुंबईकर आज मतदानाला उतरलेत। मला असं वाटतं की यावेळेला महाविकास आघाडीचे मुंबईतले सर्व उमेदवार जिंकून येतील, कारण मुंबईचा एकंदर जो का ट्रेंड बघतोय आम्ही, लोकांमध्ये उत्साह दिसतोय। काही ठिकाणी काही मोठ्या सोसायट्या असतात तिकडे लोक थोडे उशिरा उतरतात, परंतु जिथे कामावर जाणारे लोक असतात, सकाळी लवकर मतदान करणारे लोक असतात, साधारण सकाळच्या 2 तासाचा 3 तासाचा ट्रेंड बघितला तर तो समाधानकारक आहे। त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला मतदान चांगलं होईल। सर नवमतदारांचा अनेक ठिकाणी नावं घाळ झालेली आहेत सर, हे जाणून बुजून काही ठिकाणी केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। महायुतीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्याच्यामुळे सगळे रडीचे डाव ते खेळतील। कालच तुम्हाला माहिती आहे, काल रात्री मी प्रेसला निवेदन दिलं होतं, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। शिवसैनिकांना नोटिसेस देण्यात आल्या होत्या। काल शिवसैनिकांना पोलिसांचे फोन जात होते मतदारसंघ सोडून जा म्हणून। शिवसेनेच्या शाखाप्रमुखांवरती दबाव होता, परंतु वेळीच आम्हाला कळलं, आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। हे आता सगळे रडीचे डाव ते खेळणार। आज देखील जे जे प्रयत्न त्यांना करावे लागतील, ज्याला शेवटचे हातपाय मारणं म्हणतात, तसं ते करण्याची शक्यता नाकारता येत नाही। नवमतदारांना काय आवाहन कराल? तुमच्या सोबत आज तुमचं कुटुंब आहे, तुमच्या कुटुंबात सुद्धा नवमतदार आहेत। खूप वर्षांनी कुटुंबासोबत बाहेर पडलेलो आहे आणि अभिमान वाटतो की माझ्या मुलीला देखील पहिल्यांदा आज मतदानाचा हक्क बजावायला मिळतोय आणि तिने तो बजावला आहे। आता नवीन पिढी मतदानासाठी सज्ज झालेली आहे, त्यामुळे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो लोकशाही वाचवण्यासाठी। सर खरं तर हा प्रश्न थोडासा वेगळा, ठाकरेंनी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान केले सर आज? नाही, असं नाही। याच्यापूर्वी देखील जेव्हा आणीबाणीच्या वेळेला इंदिरा काँग्रेस आणि शिवसेना युती होती, त्यावेळेला बाळासाहेबांनी देखील केलं होतं मतदान काँग्रेसला। आज बाळासाहेबांचा कित्ता उद्धव ठाकरे गिळवत आहेत। परिस्थितीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि परिस्थितीप्रमाणे मतदान करावं लागतं। ठाकरे गटाच्या 2 कार्यकर्त्यांना अटक देखील झाली सर सकाळी ते ईव्हीएमच्या। अशा अटका या साहजिक निवडणुकीच्या वेळेला आम्हाला अपेक्षित असतात। नाही, मला वाटत नाही आता बोगस मतदान शक्य आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आता सगळ्या गोष्टी यंत्रणा हाताशी असेल तरच ते शक्य आहे, अन्यथा पूर्वीसारखं ते सोपं नाही। मला त्या बाबतीत माहीत नाही आहे, परंतु आता शेवटचे सगळे प्रयोग महायुती करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।